हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आपण या व्हिडिओमध्ये बघतोय कन्सेप्ट ऑफ ऍसिड्स अँड बेसिस. 4 मेन कन्सेप्ट आहेत: अरेनियस कन्सेप्ट, ब्रॉन्स्टेड-लॉरी कन्सेप्ट, लेविस कन्सेप्ट आणि लास्ट आहे लक्स फ्लड कन्सेप्ट. शॉर्ट मध्ये आपण बघू. अरेनियस कन्सेप्ट काय सांगते? H प्लस आयन्स जे स्पेसिस H प्लस आयन देईल त्याला ऍसिड म्हणतो, आणि जी स्पेसिस OH मायनस आयन देईल त्याला काय म्हणतो? बेस म्हणतो. पण हे कशात आहे? ऍक्वियस सोल्युशन मध्ये. ऍक्वियस सोल्युशन मध्ये जी स्पेसिस H प्लस आयन देईल ती ऍसिड, आणि जी स्पेसिस OH मायनस आयन देईल ती बेस असणार आहे. या कन्सेप्ट मध्ये आपण आणखीन काय स्टडी करतो? न्यूट्रलायझेशन रिएक्शन. ठीक आहे, आणखीन काय स्टडी करतो? न्यूट्रलायझेशन रिएक्शन. नेक्स्ट आहे ब्रॉन्स्टेड-लॉरी कन्सेप्ट, ज्याच्यात काय सांगितलं गेलं? ज्या स्पेसिस H प्लस डोनर्स आहेत त्या काय आहेत? ऍसिड्स आहेत, आणि ज्या स्पेसिस H प्लस आयन्स ऍक्सेप्टर आहेत त्या काय आहेत? बेसेस आहेत. त्याच्या कन्सेप्ट मध्ये ह्या आपण काय बघतो? कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर बघतो. जर सपोज आपण म्हणलं काय आहे? H2 आहे, H2 ने काय केलं? H प्लस आणि OH मायनस दिला. मग हा आपण काय म्हणतो? एम्फोटेरिक बिहेवियर दाखवतोय. ठीक आहे, ऍसिड म्हणून पण ऍक्ट होऊ शकतो आणि बेस म्हणून पण ऍक्ट होऊ शकतो. जर आपण काय म्हणलं H प्लस हे जर ऍसिड आहे तर OH मायनस त्याचा काय असणार आहे? कॉन्जुगेट बेस असणार आहे. किंवा हा जर बेस म्हणला तर त्याचा कॉन्जुगेट ऍसिड कोण असणार आहे? H प्लस आयन असणार आहे. जर एखाद्या स्पेसिस मधून H प्लस आयन निघून गेला तर जी स्पेसिस राहिलेली आहे त्याला आपण काय म्हणतो? त्याचा कॉन्जुगेट बेस म्हणतो ऍसिडचा. ठीक आहे, नेक्स्ट बघा लेविस कन्सेप्ट. लेविस कन्सेप्ट मध्ये काय सांगितलंय? जे स्पेसिस इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर्स आहेत त्या काय आहेत? ऍसिड्स आहेत, आणि ज्या स्पेसिस इलेक्ट्रॉन डोनर्स आहेत त्या काय आहेत? सगळ्या बेसेस आहेत. ठीक आहे, त्याच्यात आपण आणखीन काय बघतो? इलेक्ट्रोफाइल्स आणि न्यूक्लिओफाइल्स. इलेक्ट्रोफाइल्स असतात ते इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस असतात. ठीक आहे, आणि न्यूक्लिओफाइल असतात ते काय असतात? इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असतात. मग न्यूक्लिओफाइल काय असणार आहे? इलेक्ट्रॉन डोनर असणार आहे, म्हणजेच तो काय असणार आहे? बेस असणार आहे. आणि इलेक्ट्रोफाइल काय असणार आहे? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर असणार आहे, म्हणजेच तो काय असणार आहे? एक ऍसिड असणार आहे. लास्ट आहे लक्स फ्लड कन्सेप्ट. या कन्सेप्टने काय सांगितलं? ज्या स्पेसिस ऑक्साइड आयन ऍक्सेप्टर आहेत त्या काय आहेत? सगळ्या ऍसिड्स आहेत, आणि ज्या स्पेसिस ऑक्साइड आयन डोनर्स आहेत त्या सगळ्या काय आहेत? बेसेस आहेत. या कन्सेप्टने आणखीन काय सांगितलंय बघा? अनायन डोनर्स आणि अनायन ऍक्सेप्टर. अनायन ऍक्सेप्टर असेल तर ती स्पेसिस कोण असेल? ऍसिड असेल, आणि अनायन डोनर असेल तर ती स्पेसिस काय असणार आहे? बेस असणार आहे. तर इन शॉर्ट मध्ये आपण काय बघितलं? कन्सेप्ट ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. 4 कन्सेप्ट आहेत: अरेनियस कन्सेप्ट, लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट, थर्ड आहे लेविस कन्सेप्ट, आणि लास्ट कोणती बघितली आपण? लक्स फ्लड कन्सेप्ट.